आपल्या सुंदर अशा वाणीतून आणि आपल्या शेरशायरीतून आपल्याला सर्वांनाच या मैदानाकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरले, ते म्हणजेच अलंकार अलंकार मानवी। सफक आदरणीय निकेशजी कोसदे यांना आपण सन्मानित करतोय। खरोखर आपलं मोलाचं सहकार्य दादा आम्हाला लायलंय, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत आणि या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपला यथोचित सन्मान केला जातोय। आदरणीय निकेशजी कोसदे, प्रचंड मेहनत आपण या कबड्डी स्पर्धेकरिता घेतली, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद। आपलं कबड्डी प्रेम आणि मोह असाच राहू द्या, आपल्याला हीच आजच्या दिनी सदिच्छा असेल। धन्यवाद आदरणीय निकेशजी। तदनंतर आपण आजच्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे येतोय आणि आजच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील गर्ल ऑफ द मॅच ठरते अमेय कर्देकर, आपण हे बक्षीस द्यायचं आहे आणि या स्पर्धेमधील अंतिम सामन्यातील सामनावीर उद्योजक अमेयजी कर्देकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मिळालेलं आहे आणि विजेती आहे सुवर्ण गणेश दिव्या आगार संघाची रेड मशीन महाकाय वेग, जिच्या पायामध्ये आहे अशी खेळाडू अजून देखील नाव घ्यायची गरज आहे का? आदिती पानवलकर ठरते या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामन्याची मॅन ऑफ द मॅच। जबरदस्त खेळ जिच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला। गर्ल ऑफ द मॅच निश्चितच वाऱ्यासारखा वेग जिच्या पायामध्ये आहे अशी आदिती या सामन्यामधील गर्ल ऑफ द मॅच ठरते। त्यानंतर आपण पुढील पारितोषिकाकडे येतोय। रोख रक्कम 3000 व आकर्षक चषक आणि या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय बजरंग मेंदडी या संघाला विनंती करतो आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारायला व्यासपीठावरती यायचा आहे। जबरदस्त खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला। आदरणीय संतोष पिंटाबाई वेशवीकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नगरसेवक श्रीवर्धन नगर परिषद आणि विजेते आहेत जय बजरंग मेंदडी संघाला विनंती करतो आपण बक्षीस स्वीकारायला व्यासपीठावरती यायचं आहे। ऋषिकुमार मोहित भंडारी समाजाचे उपाध्यक्ष, आपण हे बक्षीस द्यायचं आहे। जबरदस्त खेळ आपण केलात आणि निश्चितच या बक्षिसावरती आपण आपले मोहर उमटवलीत। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच जय बजरंग मेंदडी या संघ। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेंदडी संघाकरिता। यानंतर पुढील बक्षीस आपण वितरण करतोय तृतीय क्रमांक आणि विजेते आहेत जय श्रीराम तुरुंबाडी
हा संघ ठरतो या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 3000 व आकर्षक चषक देऊन आपण जय श्रीराम तुरुंबाडी संघाला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. चषक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आदरणीय संतोष पिंटबाई वेशवीकर नगरसेवक श्रीवर्धन नगर परिषद यांच्याकडून हे आकर्षक चषक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. मी मयुरेश्वर मयेकर आणि अमेयजी आपण हे पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. अतिशय सुंदर खेळ आपण देखील केला. तर तुरुंबाडी संघ आपलं देखील या ठिकाणी अभिनंदन असेल. तुरुंबाडी संघाचं देखील या ठिकाणी विशेष कौतुक असेल. आपण देखील जबरदस्त खेळ या ठिकाणी केलात आणि निश्चितच या बक्षिसाला गबसणी घातलीत. आपलं खूप खूप अभिनंदन. सिद्धेश बोरकर मित्रमंडळाचा टी शर्ट आपण सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाचा टी शर्ट आपण या ठिकाणी परिधान केलेला आहात. आपलं विशेष अभिनंदन आणि कौतुक असेल. यानंतर आपण पुढील संघाला या ठिकाणी विनंती करतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय शिवकन्या पाली. रोख रक्कम 5000 व आकर्षक चषक स्वीकारायला आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संतोष पिंटाभाई वेशवीकर नगरसेवक श्रीवर्धन नगर परिषद यांच्या माध्यमातून हे आकर्षक चषक आणि रोख रक्कम 5000 देऊन आपण सन्मानित करतोय. अर्थातच शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली या संघाला जबरदस्त खेळ आपल्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आला आणि आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी युवराज तोडणकर आपल्याला विनंती करतो आपण हे बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे. अतिशय सुंदर खेळ आपण केलात आणि नक्कीच बक्षिसाला गबसणी घातलीत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थातच शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली. यानंतर या स्पर्धेमधील उत्कृष्ट पक्कड या किताबाकडे आपण येतोय आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट पक्कड हा किताब आपण देत आहोत. गणेशजी मांजरेकर यांच्या माध्यमातून कूलर आणि प्रथमेशजी मयेकर यांच्या माध्यमातून चषक देण्यात येत आहे. आणि उत्कृष्ट पक्कड या किताबाची मानकरी ठरते शिवकन्या पाली संघाची घणाघाती हल्ले करणारी कोपरा रक्षक जिच्या माध्यमातून वारंवार अँकल होल्ड केले गेले आणि संघाला या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं अशी शिवकन्या स्पोर्ट्स क्लब पाली संघाची उत्कृष्ट पकडीची मानकरी ठरते. कुमारी आर्या पालांडे हिला विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय. जबरदस्त खेळ प्रथमेश मयेकर यांच्या माध्यमातून चषक आणि गणेश मांजरेकर यांच्याकडून कूलर असेल. जबरदस्त खेळ आर्याच्या माध्यमातून आज झाला. रोहित कदम आपण हे बक्षीस या ठिकाणी द्यायचंय. त्यानंतर आपण उत्कृष्ट चढाई अर्थातच बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट या किताबाकडे येतोय आणि उत्कृष्ट चढाईची मानकरी ठरते जय श्रीराम तुरुंबाडी संघाची सूरज करदेकर यांच्या माध्यमातून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि कूलर गणेश मांजरेकर आणि मानकरी ठरते जय श्रीराम तुरुंबाडी संघाची निर्जला वैद्य. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर प्राइज. जबरदस्त खेळ निर्जलाच्या माध्यमातून केला गेला आणि खऱ्या अर्थाने रसिकगणांच्या मनावरती अधिराज्य केलं आणि निश्चितच उत्कृष्ट चढाई या किताबाची मानकरी ठरते निर्जला वैद्य. वीर शिवकुमार आपल्याला विनंती करतो साहेब आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण अजून एक विशेष पारितोषिक देतोय. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने संपूर्ण सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून दिलं
परंतु अंतिम क्षणी थोडासा खेळ त्या ठिकाणी वीक पडला आणि मात्र संघाला त्या ठिकाणी प्रथम क्रमांकापासून मुकावं लागलं. अशी पाली संघाची उत्कृष्ट खेळाडू अर्थातच प्रियंका साजेकर हिला विनंती करतो व्यासपीठावरती याच्या आयोजकांच्या माध्यमातून आपलं विशेष कौतुक केलं जात आहे आणि गर्ल ऑफ द मॅच हा अजून एकदा किताब हिला दिला जातोय. आजच्या सामन्यामधील तिसरा किताब मिळवणारी खेळाडू आहे. गर्ल ऑफ द मॅच हा किताब आपण देतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्रियंका साजेकर जबरदस्त खेळ. आणि त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देतोय सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि बक्षीस आहे सायकल व आकर्षक चषक. डॉक्टर मधुकर ढवळे सर यांच्या माध्यमातून सायकल असेल तर प्रथमेशजी मयेकर यांच्या माध्यमातून हे आकर्षक चषक असेल आणि ह्या सायकलवर स्वार होईल. मी काशीनाथ गुरु आपल्याला विनंती करतो आपण बक्षीस वितरण करायचं आहे आणि या सायकलवर स्वार होतीये सुवर्ण गणेश दिव्यागर संघाची वाऱ्यासारखी वेगवान आणि चित्यासारखी चपळ असलेली, खरोखर जिने पहिल्या सामन्यापासून घालाघाती हल्ले केले आणि प्रतिस्पर्ध्याला निश्चितच निस्तेनाबूत करून सोडला अशी आदिती पानवलकर ठरतीये द बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती यायचं आहे आणि सायकल वरती स्वार होऊन घरी जायचं आहे. निश्चितच सुवर्ण गणेश दिव्यागर संघाचा सुवर्ण दिवस दाखवणारी खेळाडू अर्थातच आदिती पानवलकर. हे टीम आहे म्हणून मी आहे, तर माझी इच्छा आहे की टीमनी पूर्ण येऊन सायकल घ्यावी. धन्यवाद. निकेश सर आपण निघाली यायचं आहे. विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. निकेश सर या ठिकाणी निकेश सरांना विचारू इच्छितो की आपण सुरुवातीच्या क्षणापासून या सामन्यामध्ये सहभागी आहात. खेळाडूंना विचारण्यापेक्षा मी प्रशिक्षकांना विचारेल, कारण आजची कबड्डी स्पर्धा अतिशय मानाची कबड्डी स्पर्धा होती. मला असं वाटतं प्रदीर्घ काळानंतर या सिवर्धनमध्ये अशा प्रकारची कबड्डी स्पर्धा आणि साखळी पद्धतीची कबड्डी स्पर्धा विशेष करून या ठिकाणी भरवली गेली आणि त्याचे मानकरी आपण प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहात. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? एकंदरीत आयोजन, नियोजन, संयोजन सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली आणि आपण या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतात. एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? प्रथमतः मी सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाचे आभार मानतो की त्यांनी एवढा चांगला विचार करून महिलांची स्पर्धा इथे घेतल्या. कबड्डी ही श्रीवर्धन तालुक्यात खूप होते, पण महिलांना प्रोत्साहन देणारे काहीच माणसं असे आहेत. मी खरोखर सांगू इच्छितो, ह्या ज्या स्पर्धा बघताय तुम्ही ते गेल्या 2 वर्षापासून चालू झाल्या श्रीवर्धन म्हसळा संघामध्ये. 2014 पासून एखाद दुसरा संघ रायगड जिल्ह्यासाठी जात होता. तदनंतर कोरोना नंतर असा संघ झाला. एक कालसुरी गावामध्ये एक मॅच झाली, शो मॅच, आणि त्या शो मॅच पासून 2 संघ उभे राहिले. 2चे 4 झाले, 4चे 8 झाले. आता श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात 11 संघ आहेत आणि त्यातले 4 ते 5 संघ हे जिल्ह्याला प्रतिनिधित्व करतात. आज एक काळ असा होता रायगड जिल्ह्यामध्ये की अलिबाग, पेण हे महिलांचे संघ तिथे मातबर रोहा असेल, अलिबाग, पेण, पनवेल असेल. पनवेलने खूप वर्ष त्याच्यावर अभिराज्य गाजवलंय, पण आता माझा श्रीवर्धनही कुठे मागे नाही आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य एवढं लाभतंय, तर काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षामध्ये तुम्ही जर का असं सहकार्य करत राहाल, खेळाडूंना प्रोत्साहन देत राहणार, तर आम्ही एक दिवस कधी ना कधी रायगड जिल्ह्याचं अजिंक्यपद या श्रीवर्धन तालुक्यात आणण्याचा 100% प्रयत्न करू. तुम्ही असंच सहकार्य करत राहा, खेळाडूंच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला सहकार्य करा. परत एकदा मी सिद्धार्थ बोरकर आणि त्यांच्या सहकार्या सगळ्यांना आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जेवढे केवढे संघ इथं आलेत,
एका शब्दावरती आमचे मित्र असतील हरिश्चंद्र लोधी, हे सामने होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तर त्या लोधी साहेबांचा आहे. सगळ्यात पहिली स्पर्धा श्रीवर्धन म्हसळा आणि माणगाव आणि पाली या संघाला आमंत्रित करून तुरुंबाड या गावामध्ये झाली 2 वर्षापूर्वी, आणि तिथनं हा पायंडा पडला. रायगड जिल्ह्यात 6 ते 10 मॅच होतात. मी गर्वाने सांगतो माझ्या तालुक्यात 2 तालुक्यात कमीत कमी 18 ते 20 मॅच होतात. बक्षीस कमी असू दे, आम्हाला स्पर्धा करायची, आणि ती स्पर्धा झाली म्हणून हे सगळे खेळाडू दिसतात. आजच्या वर्षाला कमीत कमी 7 ते 8 खेळाडू श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातनं जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहेत. हे सगळं आपलं सगळ्यांचं यश आहे. हे खेळाडूंचं स्वतःचं नाही आहे की आमचं नाही आहे. आपण एवढं सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे असं सहकार्य करत राहा. मुलांच्या मॅच सोबत मुलींच्या पण मॅच होऊ दे, खेळाडू खूप चांगले होतील. आपण सहकार्य करा आणि बाकीचे सगळे प्रयत्न आम्ही करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय निकेशजी. मी या ठिकाणी विनंती करतो सुवर्ण गणेश दिव्यागार, आपण आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारायला व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळाचे सर्व सभासद आपल्याला विनंती करतो आपण हे बक्षीस वितरण करायचं आहे आणि अंतिम विजेते ठरत आहेत. मयुरेश मयेकर आपल्याला विनंती आपण देखील यायचं आहे. आरके डेकोरेटर्स आपण देखील यायचं आहे. या बक्षीस वितरणामध्ये आपण देखील सहभागी व्हायचं आहे. आरके डेकोरेटर्स या. खरोखर सुंदर खेळ आपण या ठिकाणी केलात. सुवर्ण गणेश दिव्यागार आणि अंतिम विजेतेपद आपण या श्रीवर्धन तालुक्यामध्ये कायम ठेवलं, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक आणि अभिनंदन असेल. खरोखर अतिशय सुंदर आपण खेळ या ठिकाणी केला. सुवर्ण गणेश दिव्यागार आपल्याकरिता जोरदार टाळ्या आपणच वाजवल्या तर फार बरं होईल. रसिक वर्ग मात्र घरी पोहोचलेला आहे. आपलं देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तसेच आयोजकांचे देखील धन्यवाद, कारण आपण महिलांच्या खेळाला प्रोत्साहन मिळावा म्हणून इतकी मोठी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी घेतलीत. आपलं खूप खूप धन्यवाद. आणि आजची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सिद्धार्थ बोरकर मित्रमंडळ आयोजित वुमन्स कबड्डी प्रीमियर लीग 2026 ही या ठिकाणी संपन्न झाली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तरी या ठिकाणी उपस्थितांपैकी जर कोणाचे आभार या ठिकाणी मानायचे राहिले असतील अथवा सत्कार चुकून